भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही. कधी होते युद्ध मोठे, कधी छोटीशी लढाई. गडबड दंगा, रोज कपंगा, कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेरला खोली पोरांची ही बोलत आली. कुणी त्यात आग लावी, कुणी त्यात तेल घाली. होती दुनिया री, आता झाले वैरी. बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. वाह, अभी तक सोई है. ए बेटा बउआ, उठ जा. चल, तुझे पढ़ाई करनी ना. उठ. अरे उठ जा. उठता हूँ. क्या कहा? उठती उठती. क्यों रे? तेरी आवाज को क्या हुआ? बसलाय. बसलाय? हाय दया, कैसे? चल उठ, अभ्यासाला बसायचे. चल. अच्छा ठीक है. ए बेटा, सो जा. थोड़ी देर सो जा, बाद में उठाती हूँ. है रानी बिटी. सो जा. गुड मॉर्निंग माँ. गुड मॉर्निंग. बेटा चाय बनाओ. बनाओ. ए, तू इथे काय करतेस? म्हणजे तू इथे, मग आतमध्ये कोण आहे? मीच होते. तू होतीस? मग माझ्या आधी इथं कशी पोहोचलीस? अगं म्हणजे काय झालं माहितीये का? नाही नाही, तू तर अंदर सोयीत आहे ना. हा, मला म्हणालीस माझा आवाज बसला आहे, है ना? नाही नाही, मी नाही म्हणाले तसं. अगं काय झालं असेल, तू ना झोपेत होतीस म्हणून तुला तसं ऐकायला आलं असेल. हो, केवढी झोप येते तुला बघ. हमको जा जा जा, तू झोप. नहीं नहीं रुको, हमको देखने तो दो. रुको 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 रुको. आई, कोणी नाहीये, कोणी नाहीये. हे कोण आहे? नाही आई. हाय दैया, ये कैसे हुआ? अरे हंसती क्यों है? ये क्या है? मी तुला म्हणलं होतं ना कोणीच नाहीये. अरे ऐसे कैसे? अगं मी बोलले तुझ्याशी. अगं झोपेतेस तू. झोपे? हम नी. जा जा, तू झोप. हाँ शायद. चल चाय रखती हूँ, आजा. जा. आई आई काय आई काय 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 झालं मोरया? काय झालं? बोंबाम करायला झाला चहा? कशाला किंचाळतोस तू? अहो चहा झाला तर कोणी किंचाळेल का? हा ते खरंय. मग काय झालंय काय? ती बघा ती. ती कोणती? कोण? कुठे? पाल का मधमाशी? नाही, त्यापेक्षा ही डेंजर. मुंगी मुंगी. नाही मुंगी नाही ग, रुंगी. रुंगी? ए आपलं रुबी. अरे काय रे, झोपली ती रुबी तर झोपू दे ना. कशाला बोंबाम करतोयस? त्याच्याऐवजी वेळेत चहा मिळाला असता तर चहा देईनच मी. हा. पण काय रे,
ही काय डेंजर वाटते तुला बिचारी. नाही नाही, त्यापेक्षाही कुठला अवघड शब्द असेल ना बाबा, तर तो सांगा मला, तो वापरेन मी हिच्यासाठी. तुला सांगतो अजून मोठा शब्द म्हणजे तुला सांगतो काय हो तुम्ही सुद्धा हा मोरया, तुला तर काय बोलतोयस तू हा. बघ रे बघ कशी झोपलीये बिचारी. हा फुलपाखरू दिसतंय कोशात गुरफटलेला, किती गोड. आई उठवू नकोस ना ग, तू उठवतेस आणि निघून जातेस ना, कधीच दिसत नाहीस मला. बघ रे बघ, ए मोरया बघ कशी आई विना सुरतीये बिचारी. नाहीतर तू, मी आहे म्हणून तुला किंमत नाहीये. अगं तू मला काय बोलतेस तिला बोलायचं सोडून. नको आरडाओरडा करूस. तुझ्या आईचा लाडका भातुकलीचा खेळ आहे हा. शिवाय ही माहेरची आहे तिच्या, काही उपयोग व्हायचा नाही बोलून सुद्धा. हो बाबा, अहो तुम्ही काय सकाळी सकाळी शस्त्र टाकताय. चहा मिळाला नाही अजून का धड्या? अहो पण चहा लागेल नाही का आपल्याला सकाळी? काय आता माणसाला चहा मिळाला ना सकाळी सकाळी की मग कसं बरं वाटतं. काय चाललंय तुमचं सारखं चहा चहा चहा. जरा धीर नाही धरवत का हं? आणि जरा उशीर झाला मला चहा द्यायला तर काय हरकत आहे. काय हरकत आहे? काय हरकत आहे रे मूर्ख? चहा 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 नाही, तू नको दिवस चहा, मी थांबीन ना त्याला काय. तू बस तिच्या उशाशी बस, लहान आहे अजून ते. काय आहे सुरवंट नाही फुलपाखरू. बस तिच्या उशाशी बस, मी चहा नंतर पी, त्याला काय. आई विना पोर ही कशी राहत असेल बिचारी. काल अख्खा दिवस नवरी नवरी खेळून दमलीये म्हणून डोकं दुखत असेल तिचं, पाय दुखत असतील. किती गोड बाळ आहे हा. ही मोरया ही सिनेमात गेली असती ना तर हिरोईन झाली असती, हिरोईन नंबर 1. अरे देवा, चहाचं बघते मी. हा, चहा. आई तू पण ना, तू उगीच हिला झाडावर चढवतेस. अगं ही कसली हिरोईन नंबर 1? ही व्हिलन आहे, व्हिलन, खलनायिका नंबर 1. विलन काय? ठीक आहे, काल नायिका होते, आज खलनायिका. खलनायिका नंबर यामिनी देते देते चहाच बनवतेय. चालू झाली यांची कटकट. जरा वेळेत चहा मिळाला नाही यांना की यांची कटकट सुरू. सकाळ सकाळ नुसती कटकट करतात. हा मोरया सुद्धा ना एक गोष्ट जागेवर ठेवत नाही. सांडशी कुठे गेली बाबा? सांडशी सांडशी एरवी येईल किचन मध्ये लुडबुड लुडबुड करायला. हा मिळाली. आज आईला मदत हवी आहे तर आज कशाला येतील साहेब? एरवी नूडल फुडल करत बसेल, राईस करत बसेल. आज नाही मदतीला येणार. चला चहा. ऐ! काही मदत करू का? मी ते तू बरी आहेस ना ग? नाही म्हणजे झोप बीप झाली आहे ना तुझी? हो झाली. बाहेर चालली आहेस का कुठे? नाही एवढी नटून थटून. नाही, मदतीला आलीये तुझ्या. अगो बाई, खरंच की काय? माझ्या मदतीला? बघ, एक बाईच एका बाईचं दुःख समजू शकते हो ना. बरं झालं. हे बघ, ह्यांच्यासाठी की नाही मी चहा केलाय. तो मी तुला गाळून देते बरं का. यांना फक्त चहा देऊन ये. सकाळपासून चहा चहा म्हणून ओरडतायत आणि चिडलेत ते खूप. मी काय करते, बाकीची कामं किचन मधली संपून टाकते. हा, यांना चहा तेवढा दे. हा हे चल. एक चहा वेळेवर देता येत नाही. नकोच आहे आता चहा. सकाळी सकाळी तुम्हाला चहा हवा असतो का? नकोच आहे. यामिनी मला चहा नको आहे. मामनजी,
आज माझ्या हातचा चहा गोड मानून घ्या म्हणजे झालं. मा, आज काय मेनू? थेपला. वा, म्हणजे मज्जा आहे पांची. हा ठीक आहे, तू म्हणाला घे. मी म्हणू? हा, शिबे, ग्लोव्स कुठे आहेत? ग्लोव्स ते का होत आहे? अगं, नखात जाईल ना सगळं. हा, नखात जायची काळजी आहे, नवऱ्याच्या पोटात काय जाईल याची काळजी नाही. मरेल तिकडे नवरा उपाशी आहे ना. छे, तू कधीच उपाशी मरणार नाही. कोण? नाही, काही नाही. मरते ना मी, मरते ना. मर. शाबास. हा, असं जोर से. हा. जोर से. आराम. नाही बस हा. घुमा. अगं बाई, आज महुआ ताई करतात की काय स्वयंपाक? हा, अरे वा, काय स्पेशल मेनू आहे मग आज? थेपला. वा, कोणासाठी करताय? तुला काय करायचंय ग? कुणासाठी करताय ते? चोमडी. हा, चला झालं. आता काय करू? एक मिनिट, झालं. आता हे असं मळलेलं पीठ घ्यायचं. हा, ही का करूये? तूच म्हणेल ना मळलेलं पीठ घ्यायचं. अरे पगली, मळलेलं म्हणजे खाली पडलेलं मळलेलं नाही, हे मळलेलं पीठ. अच्छा. हे भगवान, हे मळलेलं पीठ घ्यायचं, त्याचे गोळे करायचे, मग ते लाटायचे आणि तव्यावर शेकायचे. एवढं सोपं आहे सगळं. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, संसारात आणि स्वयंपाकात मीठ बरोबर नेमकं टाकायचं. ते कमी सुद्धा पडता कामा नये आणि जास्त सुद्धा पडता कामा नये. समजी? चल उठा. चलो. मामनजी, हा घ्या चहा. मला नकोय. आत्यानी पाठवलाय खास तुमच्यासाठी, प्रेमाने अगदी. प्रेमाने अगदी. अहो, चहा पिऊन घ्या, गार होतोय. सकाळपासून आरडाओरडा करत होतात ना, चहा हवाय. आता दिलाय तर पित नाही आज. म्हणजे मी सकाळपासून चहासाठी आरडाओरडा करतोय हे माहिती होतं ना तुला, तरी चहा मिळालाच नाही मला वेळेत. आता घेणार आहात का चहा? पितो. हं. आपण सांगाल तेव्हा पितो. काय झालं? काय झालं? चहामध्ये साखरेऐवजी मीठ घातलायस तू. अहो, बरे आहात ना तुम्ही? चहा येतो, त्यात मीठ कसं असेल? वा, हे तुम्ही मलाच विचारा. अरे घातलाय कोणी आणि तुम्ही मला सांगताय कसं पडेल म्हणून? काहीतरी बोलताय. बघू तर चहा इथे. म्हणजे माझ्यावर विश्वास नाहीये? हा, मी खोटं बोलतोय का? हा, काही गरज नाहीये प्यायची. अरे बीपी असतं ना मला, तर हा चहा पिऊन मीठ खाऊन अटॅक येऊन मेलो असतो मी. पण आहे का बीपी तुम्हाला? अच्छा, म्हणजे असतं आणि मेलो असतो तर चाललं असतं तुला. आता का भांडताय तुम्ही आणि का मूर्खासारखे वाद घालताय सकाळ सकाळ? मूर्खासारखे? अगं काहीतरी वाटू दे ग नवऱ्याला मूर्ख म्हणताना. एक चहा जरा सांगितला तेवढा देता येत नाही. पण दिला सगळं ना, लक्ष नाहीये. चहा नजर दिला करायची ना, कामं तर नाही इतकी कामं म्हणून असतात मला, त्यात तुमचा चहा करायचा असतो सकाळी. किती चहा पिता तुम्ही? हा. काय करता? एकदा दिला ना चहा शेवटी. मागितला, शेवटी दिला. तेच सांगते, चहा शेवटी First मिळाला. class. आणि रोज देतेस ना वेळेत. मग पण आज आज काय चुकून झालं? बाहेर काय चाललंय का? त्याच्यात मला- लक्ष देऊ नका तिकडे. पण मग आरडाओरडा काय चाललंय एवढं? बल्लाळ मामा. त्या बिरजूशी भांडत असतील शेजारच्या. बिरजू काकांशी नाही भांडत आहेत ते. हा, अगं रिकामा माणूस, काम न धंदा, रस्त्यावरच्या कोणाला तरी धरलं असेल आणि भांडत असेल टाइमपास म्हणून. टाइमपास म्हणूनच भांडताय, पण रस्त्यावरच्या कोणाशी नाही, तुमच्याच बहिणीशी भांडतायत. का? छळ, दमन, अत्याचार. आणि हे सगळं का? तर फक्त एक चहा चांगला झाला नाही ना म्हणून. छान झालं की गचा, उगाच काहीतरी. यांना असं वाटत नाही ना, पण मला म्हणाले की मी चहात मीठ घातलंय. दादा, आता तूच सांग, चहात कधी कोणी मीठ घालतं का? एक मिनिट, तू रडू नकोस. ऐक, अगं छान झालाय चहा, गोड आहे. वाटेल तसे बोलले रे मला आता. यमू, अगं त्यांना नाही काम ना धंदा, त्यांना टाइमपास होत नसेल, लक्ष देऊ नको, जाऊ देत. जाऊ दे? अहो, ते बाहेर तुमच्या बहिणीला इतकं बोलले आणि तुम्ही जाऊ दे म्हणताय? नाही, तुमच्या बहिणीच्या अश्रूंची काहीच किंमत नाहीये तुम्हाला?
अहो तुमची बहीण इतकी रडती आणि तुम्ही असेच उभे राहणार आहात का शांत? असं कसं नाही बोलणार हे बघ, तू रडू नकोस मी त्यांना आत्ता जाब विचारतो. तू रडू नको. अगं तू मध्ये भाऊजी. काय रे? अरे हे मोरयाचे कपडे घालून तू कुठे चाललायस? परवा रात्री माझे कपडे घातलेस, आता मोरयाचे कपडे घालून फिरतोस. काय चाललंय काय तुझं? कपड्याचं बोल दे, मुद्द्याचं बोला. काय प्रॉब्लेम काय तुमचा? माझी बहीण तिकडे आतमध्ये रडत आली. काय झालंय? तिला विचार काय पराक्रम केलाय ते. का रडत गेली ते विचार ना. तिला विचार, मला कशाला विचारतोस? काय पराक्रम केलाय तिने? काय पराक्रम केला? अरे माझ्या चहामध्ये साखरेऐवजी मीठ घातलं रे तुझ्या बहिणीनी. काहीतरी काय बोलते तुम्ही? चहामध्ये छान साखर आहे, गोड आहे. पाहिजे तर पिऊन पाहा माझा चहा. मला नकोय तो. मी कशाला पिऊन पाहू? म्हणजे माझ्यावर विश्वास नाहीये? एवढं असेल तर तू माझा चहा पिऊन बघ. नाही मी तरी कशाला पिऊन बघू सांगा ना. मला माहितीये चहामध्ये साखर आहे, चहा छान गोड आहे. अच्छा म्हणजे मी खोटं बोलतोय? मीच चुकीचं वागतोय? काय तुझी बहीण तुम्ही आल्यापासून घराकडे माझ्याकडे लक्ष देत नाही, त्याच्याकडे काहीही बघू नका. फक्त एवढंच सांगा की मी खोटं बोलतोय. भाऊजी काहीतरी बोलू नका. मी सुद्धा आल्यानं बघतोय. एवढे लाड करते तुमचे ती, तुमच्यासाठी मर मरते आणि तुम्ही तिला रडवता. वा, म्हणजे ह्या घरात मी तिच्यावर अन्याय करतोय असंच बोलतोयस तू? हे बघ, काल आलायस ना, उगाच आमच्या वादात पडू नकोस. खरं सांगू का, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये ना. काहीही बोलू नकोस माझ्याशी. दादा तू तरी वाद घालू नकोस ना. तू तरी म्हणजे मी वाद घालतोय? अरे वा वा वा. बोला फडा बोला. तिला रडते बघा हो बिचारती. अगं तू का लाड करतेस ह्या माणसाचे? तुला सांगतो, 2 दिवस काही करू नकोस यांच्यासाठी. बघ कसे सरळ होतात की नाही. काहीही गरज नाहीये. अरे 2 दिवसांनी काही उपास मरत नाही आम्ही. पहा गुरमी पहा या माणसाला. तू अशा माणसाच्या प्रेमातच कशी पडली? दादा यांच्याबद्दल काही बोलायचं नाही बरं का. बघा वा, एक चहा वेळेत देता आला नाहीये याच्यावरून प्रेमात कशी पडलीस इथपर्यंत गेलास तू? बल्लाळ भाऊजी काहीतरी बोलू नका. चहा छान झालेला आहे, भरपूर साखर घातलेली आहे. उगाच खुसपट काढू नका. काही नाही ग, रिकामं डोकं. काम नाही धंदे नाही, खुसपट काढायचे. काम नाही धंदे नाही म्हणजे आयुष्यभर कामं केलीत मी. आता VRS घेऊन बसतो तर हे काही कामं केलीच नाही म्हणून म्हणता रिकामं डोकं म्हणता. स्वतःही काहीतरी मदत. भंगार वाले को अटक हो गई शाम. क्या हुआ? कुछ नहीं. हाँ पेपर पढ़ के हो गया हमारा. हाँ. पर पढ़ा. अरे खाने के लिए दो ना, पेट में चूहे दौड़ रहे हैं. हाँ ये देखो. हाँ दे जल्दी दो. दे. अरे वाह. उफ. हाँ. अरे गर्मा गर्म थेपले. बहुत ही बढ़िया बुने हैं. वाह लाजो वाह, बहुत ही बढ़िया. ए जी ना. थेपले हमने नहीं बनाए, हाँ. महुआ ने बनाए हैं. क्या बात कर रही हो? वो तूने बनाए? अरे अरे बहुत अच्छे बनाए हैं. असे ठेपले मी आयुष्यात नव्हते खाल्ले कधी. वाह वाह वाह. कसे बनाए ठेपले? काही नाही, असे लाटले मग तव्यावर टाकले, जरासे शेकले की झाले ठेपले. ओहो. बहुत बढ़िया. किसने सिखाए? सगळं मानं शिकवलंय. हमें मालूम था. देख लेना महुआ, बहुत ही अच्छा पति मिलेगा तुम्हें. इससे क्या हुआ? कहाँ गई? शर्मा के चली गई. शर्मा के यहाँ क्यों गई है? अरे शर्मा के यहाँ नहीं, शर्मा के चली गई. शर्मा ना तो कोई तुमसे सीखे. कुछ भी. जाओ. अरे इधर तो आओ. का है? कहाँ जा रही हो? बोलो का काम है? एक बात पूछूं? हाँ बोलो. तर बल्लाच्या घरी काही सण वगैरे आहे का? नहीं का? बहुत ही फटाके फूट रहे हैं. फटाके? नहीं तो और का. वो बल्ला मेंढक की तरह ड्राव कर रहा है और वो आश्विन सेठ गळा कापलेल्या कोंबडी सारखा तडफडतोय नुसता. काय चल क्या रहा है वहां? जाने दो ना,
आपल्याला काय करायचंय? वो भी सच है. हाँ. लाजो, हाँ? हमरे हाथ से खाओगे? हम नहीं. जाओ अपनी रेखा को खिलाओ. अरे हटो. अरे खाओ अरे खाओ तो. पानी ले क्या? ताई अहो किती थेपले कराल? अगं पाहना इतके आवडले की थांबवतच नाही येते. शेवटचे 3 उरलेत. तुला माहितीये पा काय म्हणाले? काय? तुझा नवरा खूप नशीबवान असेल. हो पण नुसते करून काय उपयोग? त्याला खायला मिळाले तर तो नशीबवान ना. हो ना, म्हणून तर बनवले. कोणासाठी? मला की नाही हे थेपले एका माणसाने खावेत असं खूप वाटतंय. मला सुद्धा ना तुमचं ते ब्लू पेंडंट आहे ना तसंच घ्यावं असं खूप मनापासून वाटतंय. हो, तुझंच आहे ते. खरंच? ही चिठ्ठी पण ठेव आणि मोराला दे. काय लिहिलंय त्यात? ससुल्या तुझ्यासाठी. पुढे काय? तुला काय करायचंय? जा आणि लवकर दे. मव्वा, ए मव्वा. हा मा काय झालं? अरे हाँ, दे ठेपले. अरे ए, हिरनिया, क्या लेके जा रही हो? हाँ, क्या लेके जा? नाही कुठे काय? काही नाही. क्या छुपा रही हो? दिखा. नाही अहो काहीच नाही. ते कचरा आहे तो. लाजो वहिनींनी लांब नेऊन टाकायला सांगितलंय. एवढासा कचरा? हो एवढासाच आहे तो. मी यात टाकून येते. अरे दिखा. इतना सा कचरा लेके जा रही हो? पता नहीं. अरे मुआ, अरे थेपले तो लेके आ. काय ग एकदम एवढी दचकलीस? हा, आणि कुठे चाललीस तरा हातात काय बघू? नाही काहीच नाही. अरे असं कसं आता लपवलंय मग? काही नाही कसं बघू काय ते? नाही, ते हे आहे. काय आहे ते, हे म्हणजे? हे यामिनी वहिनीने आणायला सांगितलं होतं ना मला. अच्छा. हा. बघू ना काय आणायला सांगितलं होतं ते तरी बघू. ते हे ते नाही का? हे ते म्हणजे काय? तेच ते असं असतं ना. हा ते. हा. मग ते बघू काय? नाही अहो त्यात काय बघायचं? थांबा ना. ते तुम्ही असं? कन्फ्युज करू नका हो मला. ते हे म्हणतात ना त्याला असं. हे म्हणजे काय? ते म्हणजे हा. हे बघ आता हे म्हणतात ज्याला असं असतं ना. तुला सांगतो दरवेळेला आपण जे म्हणतो हे आणि ते कुठे आहे? गेलंय कुठं? बोंबलच येतोय तो मला कन्फ्युज करतोय या घरात. मोर्या दादा. मोर्या दादा. कुठे गेले हे मोर्या दादा? नेमकं ना कामाच्या वेळी गायब होतात. मोर्या दादा. मोर्या दादा. काय ग? काय हातात? नाही कुठे काय हातात? दाखव मला. नाही तेच खरं तर द्यायला आले होते मी मोर्या दादांना. ते काय हे पुडिंगचं सामान आणायला सांगितलं होतं ना त्यांनी. पुडिंगचं हा, सामान तेच आहे आहे. होय. एक काम कर, तो गेला आंघोळीला. तू ते सामान इथे ठेव आणि माझ्या बरोबर चल. हो, लगेच येते. तुम्ही हा, व्हा, मला जरा येते. मदत कर. हो, चल हो. ये लवकर ये. हो. ससुल्या तुझ्याचसाठी? ही हरिणी, हा ससुल्या. पण नाही ना या सर्कशीचा तंबू उखडला तर नावाची
खलनायिका नाही मी. सगळ्यांचा गेम फिनिश. महुआताई, काय झालं? तू दिलेस त्याला थेपले? हो. मग काय म्हणाला तो? काहीच नाही. का? अहो म्हणजे त्यांनी खाल्लेच नसतील ना अजून ते थेपले. मग का नाही खाल्ले? अहो म्हणजे काय झालं, मी द्यायला गेले होते त्यांना थेपले, पण ते आंघोळीला गेले होते ना तेव्हा. हा मग काय झालं की नेमक्या तेव्हाच ना यामिनी वहिनी आल्या तिकडे. शी. अगं बाई, म्हणजे यामिनी काकूंना कळलं का काय? नाही अहो असं कसं कळू देईन मी त्यांना. मी त्यांना खोटं सांगितलं की ना मोर्या दादांनी मला पुडिंगचं सामान आणायला सांगितलं आणि सुटले बाई त्यांच्या तावडीतनं. पण मग तू त्याला दिलेस की नाही? नाही म्हणजे काय झालं ना तेव्हाच नेमकं यामिनी वहिनी मला म्हणाले की माझ्या बरोबर चल लवकर मदतीला. मग मी घाई ते पार्सल तिथेच टेबलावर ठेवून निघाले. अरे देवा, हे त्याला मिळतील ना ग? हो मिळतील ना. मी तर म्हणते एव्हाना त्यांनी पडशा पाडला सुद्धा असेल. ठीक आहे. नाही मिळाले तर? नाही मिळाले तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांना फोन करा आणि सांगा. नाही नको, तुम्ही फोन नका करू, त्यांना मेसेज करून कळवा की टेबलवर पार्सल ठेवलेलं आहे. चालेल. ससुल्या, तुझ्यासाठी पाठवलेले थेपले खाल्लेस का? कसे वाटले? तुझी माऊ? आला रिप्लाय. अत्यंत घाणेरडा पदार्थ. पुन्हा असा बावळटपणा करू नकोस. गंमत करत असे. हे थेपले पान हवे होते आणि तरी ते मी तुला पाठवले. सांग ना कसे झालेत? आला. अत्यंत घाणेरडा पदार्थ. इतका तुकरट पदार्थ म्हशीला खायला घाल. महुआताई अहो तुम्ही रडू नका ना. का रडताय तुम्ही? काय झालं? इतक्या प्रेमाने केला, तो म्हणाला की म्हशीला घाल पडून. नाही अहो असं नसतील म्हणाले ते. तुम्हाला काहीतरी चुकीचं वाटत असेल, असं नसतील म्हणाले. नाही, असंच म्हणाला तो. तुला माहितीये, रुबी आल्यापासून मोरू खूप बदललाय. नाही अहो तसं काही नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल. मला काय वाटतं माहितीये का, ते खरंच तुमची गंमत करत असतील. हो नाही, मोरू अशी गंमत कधीच नाही करणार. ते सुद्धा आहेत नाही का? हो ना. नाही म्हणजे तसं नाही. मला वाटतं ते खरंच तुमची गंमत करत असतील. त्यांना खरं तर ना तुमचे थेपले मनापासून आवडले असतील. हो खरंच. पण ना त्यांना ते कबूल करायचं नसेल. आता तुम्हीच म्हणालात की नाही की तुम्ही केलेले थेपले तुमच्या पायांना खूप आवडले, त्यांनी मागून घेतले. हो की नाही? मग जर थेपले एवढे चांगले झाले असतील तर मोर्या दादा त्यांना नावं कशी ठेवतील? म्हणजेच ते तुमची गंमत करतात. हो की नाही? तुम्ही उगाच मनाला लावून घेता. हो ग, खरंय तसं. आणि मला तर वाटतंय की त्यांना थेपले इतके आवडले असतील ना की त्याच्या बदल्यात ना ते काहीतरी भारी भरकम डिश करून पाठवतील तुम्हाला. खरंय. हो की नाही? तसंच असेल. येते. पण ना तरी सुद्धा म्हणजे मला असं वाटलं की
अगदीच असं म्हणजे घाणेरडं वगैरे म्हणायला नको होतं नाही त्यांनी. म्हशीला हाल वगैरे म्हणजे त्याला काय अर्थ आहे का? एवढं मन लावून कोणीतरी काम करतं आणि काहीतरी. मामनजी, मामनजी, मामांजी बाळा, हे असं नातं नाहीये आपलं. हा बोल, का आली हे होती? घ्या काय आहे? ठेपले. हा आवाज कुठून येत आहे? ठेपले. अरे वा 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 वा, छान. तू बनवलेस? नाही, नाही. अगं वासावरनं तर वाटतंय आमच्या यामिनीने बनवलेले आहेत, हो की नाही? यामिनी आत्याने पण नाही बनवले. नाही का? नाही. चवीवरनं जरा ना मोऱ्याने बनवले असं वाटतंय. मोरू प्लीजच. तू सतत असे हुंपुरता आवाज काढू नको ग. कोणी बनवलेत ते सांग. लाजू आत्याने. हो, लाजू आत्यानेच दिलेत हे ठेपले. हा? मला एक कळत नाही, तुम्ही हे सगळं सहन का करताय? म्हणजे सकाळपासून तुम्हाला एवढी वाईट वागणूक दिली जातीये. माझ्यावर दिवसभर अत्याचार होतात आणि मी ते सहन करतोय. अगं कोण करतो माझ्यावर अत्याचार? यामिनी आत्या. सकाळी तिने तुम्हाला खारट चहा दिला, ते होतं कितीतरी, आता काय करणार? दुपारचं नीट जेवणही दिलं नाही, हो आता झालं खरं तिच्या हातून. आणि मी तर आता असं ऐकलंय की पुढचे 2 दिवस ती तुम्हाला उपाशी ठेवणार आहे. आवाज कुठून येत आहे? आवाज काढू नकोस. 2 दिवस जेवायला देणार नाही का बरं? काही संकष्टी नाही, एकादशी नाही, सलग 2 दिवस उपास करावा असं काहीच घडलेलं नाहीये. मग का मला उपाशी ठेवणार आहे? नाही ते जाऊ दे. हे सगळं लाजू आत्याला कळलं आणि तिला तुमची दया आली हो. आणि तिने दिले पाठवून तिच्या घरातले शिळे ठेपले तुमच्यासाठी, आणि तेही भीक म्हणून. भीक म्हणून? भीक म्हणून? आत्ता जाब विचारतो मी. लाजो, लाजो वहिनी, आओ लाजो वहिनी. अरे क्या हुआ बल्ला, इतना चिल्ला क्यों रहा है? हे काय आहे? का है मतलब चश्मे का नंबर बढ़ गया है कहा? अरे ये ठेपले है ठेपले, लेकिन तेरे घर में आके कैसे ठेपले? थांबा, मी सांगते. यामिनी आत्यानी लाजू आत्याला तिचं भांडण झाल्याचं सांगितलं आणि लाजू आत्याला मामनजींवर दया आली आणि तिने तुमच्या घरातले ठेपले इथे पाठवून दिले. काय? लाजूने या सापाला ठेपले खायला घातले? लाजो, सापाला काय म्हणत लाजो असते? आधी बाहेर ये. लाजो बाहेर आ. मला सुद्धा तुझ्या घरचं खायची भीक लागलेली नाही. हा. यामिनी, यामिनी बाहेर ये ग. बुला बुला बुला. यामिनी बाहेर ये. ए जी का हुआ? का हुआ? हे ठेपले बल्लाळला का दिलेस? मी हा, हलतय्या, मी कधी दिले? मग काय मी दिले? बल्लाळच्या घरी ठेपले पोचले कसे? आणि काय ग यामिनी, मला 2 दिवस उपाशी ठेवणार होतीस, असा कट होता तुझा? काय मिळवलं असं वागून? मी अशी कुठे वागले? मग हे ठेपले या घरात आले कसे? मी नाही आणले. लाजो, लाजो तू दिलेस? मी नाही दिले. मी कशाला देऊ? अरे हिनी नाही दिले, हिनी नाही दिले, मग कोणी दिले? हरिणीने दिले. हरिणीने? अगं बाई. रुका. हरिणी, ए हरिणी, काय झालंय? आमच्या ताटातले ठेपले तिकडे कसे पोचले? पोचले. कसे गेले? कसे गेले? तेच विचारतोय आम्ही तुला, कसे पोचले? मला कसं माहिती असेल ना? झूठ मत बोलू.
तू मगाशी किचन मध्ये होतीस की नाही? मी आले तेव्हा गुपचूप काहीतरी घेऊन निघून गेली. हाँ हमने भी देखा ताई ना खोल है. हो म्हणजे किचन मध्ये मीच होते. हा? हो पण तुम्ही मलाच काय विचारताय ना? महुआ ताई पण होत्या, त्यांना विचारा. किंवा मोर्या दादांना विचारा, त्यांना माहिती असेल. सच बात कही. अरुण को बोलाता हूँ. ए महुआ मोरया, ए मोरया. महुआ बाहर आ. काय बाबा हे काय आहे? हे ठेपले. खातो थांबा. अरे खातोस काय? हे इथे कसे आले? मला काय माहित. महुआ पा मला या मोऱ्याचं तोंड देखील पाहायचं नाहीये. क्यों? का? तुम्हाला घाणेरडी असा मेसेज केलास ना? हो ना? मी कधी तुला घाणेरडी म्हणालो? एक मिनिट, प्रश्न ही घाणेरडी आहे का नाही हा नाहीये. म्हणजे तो प्रश्नच नाहीये. ती घाणेरडी असेल नाही. अरे, हा, हे. मी बोलत असताना प्रतिक्रिया. अरे, जा, जा, जा. चोर आहे. थांबा. अहो हो मला सांगा, तुम्हाला चहा खारट लागला होता ना? हो ना. तो कुणी आणून दिला होता? हे बघ, तूच दिला होतास. म्हणजे हातात प्रत्यक्ष रुबीने दिला होता. रुबीन. हा. बर, आणि ठेपले कुणी आणून दिले? दिले म्हणजे या लाजवानीने पाठवले होते. अर्थात हातात रुबीनीच आणून दिले. रुबीन. मी यामिनीला थेपटे दिले हे तुम्हाला कोणी सांगितलं? रूबी ने. तू मला घाणेरडी असा मेसेज केलास हो ना? मी कधी केला? मग कोणी केला? अरे देवा, अगं ही मुलगी आता वाटेल ते वागायला लागलेली आहे. म्हणजे हा सगळा उद्योग हिने केलाय तर? मग काय चाललंय इतका वेळ? ते काही नाही, आपण हिला माफ करूया. काय माफ काय करूया? अगं हिला माफ केलं ना तर उद्या आपल्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल ही मुलगी. आणि आज काय वाटतं हे, उद्या काय वाटतं ते. हिला अश्विनकडे घेऊन जायची म्हणजे त्याच्याचकडे घेऊन जायची. हे रुबी, तू नको का आवाज नको काढूस ग वेगवेगळे. हे चल अश्विनकडे चल. रुबी, चल तू आज चल. ये. पोलीस आणा. चल चल अच्छा. पोलीस पोलीस आणणार तुला नाही डस्टबिन बोल. तू कोण आहेस ना? हो गया ना माझा. अश्विन, चल. आज मी याला बरोबर सांगतो काय करायचं. अगं अगं काय? काय चाललंय हिचं? हेच तर सांगायचं ना. अश्विन, ए अश्विन बाहेर ये. अश्विन, अरे काय चाललंय? अश्विन, दिवसभर तुझ्या मुलीने काय काय प्रताप केले कल्पना आहे तुला? वा क्या बात आहे. अरे वा वा, काय काय माणूस आहे हा. वा वा काय ते. त्याच्या कानातलं ते काढा म्हणजे ऐकायला जाईल त्याला. सांगा त्याला सगळं. अश्विन, काय किती मोठ्याने ओरडताय. कानात रक्त येईल ना माझ्या. दिवसभर तुझ्या मुलीने काय काय प्रताप केले त्या घरात कल्पना आहे तुला? काय केलंय काय? अरे काय केलं? अभिमान वाटावा असं काहीही केलेलं नाहीये. सांगा सांगा काय केलं ते. सगळ्यांचा जीव की नाही तिने नकोसा करून टाकलाय. नाही तर काय. हो पण म्हणजे नक्की काय केलं? केलं काय काय विचारतोस? सकाळपासून भांडणं लावतेय सगळ्यांमध्ये. हो, माझ्या चहामध्ये मीठ घालण्याचा प्रकार झाला. कोणी केला होता? तुझ्या लेकीनी. अरे मामा, हिने त्या महुआच्या घरातले थेपले त्याच्यावरून दोन्ही घरात पुन्हा भांडण केलं. आणि सारखी म्हणतीये मी आहे खलनायिका नंबर 1. आता सगळे फिनिश. अच्छा 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 अच्छा. अरे मग एवढं घाबरायला काय झालं तुम्हाला? अरे डेंजरस आहे हे सगळं दादा. अगं डेंजर काय त्याच्यामध्ये? आज ती टीव्ही मालिकेतली खलनायिका झाली एवढंच. एवढंच? थांबा थांबा थांबा. त्यात काही घाबरण्यासारखं नाहीये. टीव्हीचा रिमोट आण बघू जरा. हा. अगं पण अरे रिमोटचं काय करायचं आहे? रिमोट घेऊन यांनी होईल. अगं बाई, फोन दिला का? नाही ते रिमोट आणि फोन एकत्र ठेवले होते ना, कळलं नाही मला. खाण तशी माती. घे बाबा घे, रिमोट घे. आता बघा, आज तू कोण आहेस?
मी आहे खलनायिका नंबर 1. आता सगळेजण भक्तांनो, लोभ, माया, मत्सर, राग, द्वेष या सर्व गोष्टींमुळे आपण दुसऱ्याला नव्हे तर स्वतःलाच त्रास करून घेत असतो. अश्विन आता हे काय? तेव्हा या जगात सर्वांना प्रेम द्या, ममता द्या, तरच तुम्हाला भगवंत भेटेल. तेव्हा त्याच्या समोर हात जोडून तुम्ही लीन व्हा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल. धन्य आहे. ही सृष्टी ही एक माया आहे. नाही, नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे. शेजारी